तुकाराम मुंढे मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात सध्याला सर्वात डॅशिंग कलेक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे व्यक्ती म्हणजे तुकाराम मुंढे. आता महाराष्ट्रात त्यांना सिंगम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तुकाराम मुंढे सर हे गेल्या महिन्यापासून तर खूपच चर्चेमध्ये आहेत. तर आपण तुकाराम मुंढे कोण आहेत, ते पुन्हा चर्चे येण्यामागचं कारण काय आहे आणि त्यांच्या एवढ्या बदल्या होण्यामागचं कारण काय आहे, असे अनेक प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तुकाराम मुंढे यांचा जन्म 3 जूनला बीडमध्ये झाला आहे. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचा समाज हा वंजारी समाज आहे. त्यांनी आपलं शिक्षण हे संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथे कंप्लीट केलं. तुकाराम मुंढे IAS होणं म्हणजे त्याचा मोठा भाऊ सुद्धा एक उपजिल्हाधिकारी होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुकाराम मुंढे सर सुद्धा IAS झाले आणि आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रामाणिक आणि शिस्तप्रिय कलेक्टर म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्यांचे असे काम पाहूनच त्यांच्या आजपर्यंत 25हून अधिक बदल्या करण्यात आलेल्या आहेत. ते 2005 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत IAS मध्ये निवड त्यांची झाली आहे आणि भारतात त्यांची 20वी रँक आली होती. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात गुटखा, स्टिंग, दुधाचा घोटाळा याचे रॅकेट उद्ध्वस्त केलेलं आहे आणि याच कारणामुळे त्यांच्या 25हून अधिक बदल्या झाल्या आहेत. तर आता आपण पाहूयात ते सध्या काय करतात. ते सध्या अन्न व औषध प्रशासन FDA या विभागाचे आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. जेव्हापासून ते या पदवीवर आले आहेत तेव्हापासून त्यांनी राज्यात अन्न सुरक्षा, हॉटेल स्वच्छता आणि भेसळ विरोधात कठोर मोहीम राबवली आहे आणि याच अशाच कारणामुळे त्यांचे एवढे ट्रान्सफर होत आहेत. तर तुम्हाला काय वाटते तुकाराम मुंढे सरांबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.